शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपसोबत जाण्याच्या भूमिकेवरून यू-टर्न घेतल्यानं निवडणुकीआधी पेटून उठलेल्या शिवसैनिकांमध्ये आता मात्र नाराजीचा सूर आहे। वरळी इथल्या शिवसेनेच्या शाखेनं शिवसैनिकांनो स्वाभिमान बाळगा अशांच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी जाणून घेऊया त्यांची काय मतं आहेत, काय सांगाल, काय भूमिका तुम्ही मांडता। माननीय उद्धव साहेबांनी ज्याला युती तोडली, भाजप बरोबर गेली 25 वर्षाची युती आज ह्या विधानसभेला तुटली, पण त्यानंतर 63 आमदार आमचे निवडून आल्यानंतर बीजेपीने पदोपदी आमचा शिवसेनेचा कुठेतरी अपमान करत आहे हे आम्हाला दिसून येते। ज्या बाळासाहेबांना आम्हाला शिवसैनिकांना स्वाभिमान शिकवला, त्या माननीय बाळासाहेबांचा स्वाभिमान कुठेतरी दुखू नये अशी आमची शिवसैनिकांची आमच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे। तुम्ही काय सांगाल, ही जी तुमची भूमिका आहे किंवा ही जी नाराजी आहे ती तुम्ही तुमच्या नेतृत्वापर्यंत पोहोचवली आहे का? सर्व निर्णय घेणे नेतृत्वावरतीच असतं आणि शेवटी कुठेतरी स्वाभिमान हा शिवसैनिकाच्या रक्तातच असतो। या भाग पडत असताना शिवसेना देखील त्याच जोरात उभे राहिली। प्रत्येक शिवसैनिक हा पेटून उठला होता आणि आता ज्या आपल्या 62 सीट आलेल्या आहेत, 63 सीट आपण निवडून आलेल्या शिवसेनेच्या, तर मला तरी वाटत नाही की बीजेपीवर जाण्याचा या वेळेला काही अर्थ आहे। शिवसैनिक म्हणून मला असं वाटतं की त्यांनी भाजपाबरोबर जायचं नाही। आज पदोपदी जर असं अपमान होत असेल, वास्तविक आज त्यांनी आमच्याकडे यायला पाहिजे। आमच्यामुळे आज ते इथपर्यंत पोहोचले आहेत। माननीय उद्धव साहेबांनी विरोधी पक्षनेतेपदी स्वीकारावं। आज महाराष्ट्राचे भरपूर घोटाळे ह्याचे पण आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, ते बाहेर काढावे, बीजेपीचे पण असतील ते बाहेर काढावे। शिवसेनेने विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारावी असं कुठेतरी शिवसैनिक म्हणून काही कार्यकर्त्यांना वाटतंय। त्यामुळे शिवसेनेची सध्याची जी भूमिका आहे, पक्ष नेतृत्वाची सध्याची जी भूमिका आहे, त्याबाबत शिवसैनिकांमध्ये कुठेतरी नाराजी दिसून येते। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।